सकाळी सकाळी करा लागू राहिला स्वयंपाक, कारण की स्वयंपाकीन बाई गेली वावरात, सोयाबीन सोंग्याले बाया हात म्हणे, दोघे जण गेले वावरात. त्याच्या पुरता स्वयंपाक करून आता आम्हाला आमच्या पुरता करून जावं लागते. आज झालं पार्टिशन आणि इकडून ठेवलं मस्त दूध. आणि आज बनवणार बासुंदी. उन्हात काम करू तोंडाची चव गेली जशी. आज बासुंदीच करतो. लवकर आटवा लागते. बासुंदीला काही जास्त टाइम नाही लागत. स्वयंपाक व्हायला तर तिकडे दूध गरम होते, आटते मस्त. आज पीठ नरम करून ठेवलंय का परी आईनं. स्वयंपाकीन बाईनं भाजी करून ठेवली, कायची करून ठेवली तेही मला माहित नाही, पण लई सकाळी गेली आज स्वयंपाकीन बाई वावरात. चला मग घेतो पटापट स्वयंपाक करून. आणि आज सोयाबीन सोंगणं हाय का नाही हाय तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ पाहत राहा, कारण आता लयच गडबड आहे. मागं सगळा स्वयंपाक उरका लागते आणि वावरातही जावं लागते. 9 वाजे लोक सगळं उरकलं पाहिजे कामं. 9 वाजता गेलं तर जरासे वावरातले कामं होतात, नाहीतर मग लय उशीर झाला तर जाऊन काही फायदा नाही. वावरात जाणं येणंच होते. मग ओहो, पोळी तर टाकली पण गॅसने चालू केला. आज जीवाच्या भोवती घोळा आहे. गॅस बंद आणि पोळी टाकली तावावर. तरीच तर म्हणलं कसं काय नाही वाजलं नाही, पोळी शांत बसेल आहे. आता झालं या पोळीचं, काय होते काय नाही होते वाटाळ फटाळ. मग काय तर तू काय म्हटलं वय नाही का पराठ्यावर आटपले सगळे काम घरातले. कपडे बिपडे धुतले सगळे. आणि दादाचं चालू आहे खवळा खवळ, कारण दादाला जायचं आहे बकऱ्या घेऊन. आणि आज आम्हाला द्यायला लागते वावरात सोडून. आता दादा तिकून काही येते, बकऱ्या राहिल्या बांधेला आता घरात. गुतल्या नाही पाहिजे फक्त दादा यायला की झालं. दादा कुरायले कल्लान जुतली बंडी दादाला. कलर कॅन बांधू राहिले. कॅन कशी बांधतात काय जण, वावरात आम्हाला पलटी करतात का काय जण. आता राग बयान डेंजर असते. पलटी करावरच काम येते डायरेक्ट. टुंगे वा फुगली वा तू. आणि या बाईनं सकाळी सुटली गडबडीत आणि गहू खाल्ली. आता घेऊन राहिली लोटांगा. सांगा आता काय करा, कोणाकोणाला पुराव कोणाकोणाला उराव. हे का आई हे राव दे, दादा काढतील ना आपस. भाऊ धडाधड गेल्यातूनच बंडी आपतात. रस्त्यानं तर वांदाच नाही. मग चालला लवकर करू. थैली घेऊ का ती. बकरीला पायजा बाप्पू वाळ लावीन त्या लाईन पिलो. आवाज दे जा तिले. काय आहे व म्हटलं की नाही ते मुकीच राहते. पोहोचवलं आम्हाला सुखरूप वावरात. नाही तर आम्हाला घरून लय टेन्शन होतं की देतात पलटून आता रस्त्यानं. रस्ते लय खराब आता. त्याच्यानं मोबाईलही नाही काढला शूट करायला ना काहीच नाही. आणि वावरातही फक्त 2च बाया दिसू राहिल्या. बाया कुकडे गेल्या काय माहीत. घरून तर 4-5 बाया आल्या होत्या. 6 जणी आल्या होत्या का. माय 2च कशा दिसू राहिल्या. मग पायाले मुंग्या आल्या बसू बसू एका कडावर. चला मग आता घरच्या घरीच पप्पूदा पाहू राहिला सर्व बाई. कोण येते हो बाई. बाया येत नाही. पायाला मुंगी आल्या ना बरं. कसे दादा का आता ढोरं घेऊन येतात का इकडे. आणतील नाही. येतात
इकडून चालला मग सोंगेली कोण काय निबालक गेले ते मला काय गमून राहिलं का म्हणता एवढा मोठा माल वावरात पडेल. घ्या ना म्हणा बकरी गमून नाही राहिलं तर गेल्या बाया चाटा मारून दोघं जण सोंगू राहिले सकाळून पासून येऊन. आणि आता आम्हाला दोघीला यायचा लागते कापूस. हे पा सोयाबीन घेत नाही सोंग्याले वावरातून येऊ वापस जातात. किती नाही झाले आता मस्ती या बायाची. लयच मजूर तीवरला लयच दोघंच जणांना लावलं सोंगणं. आता किती दिवस सोंगतात काय माहिती. आम्हाला आहे आता कापूस. चला मग आता त्याच्याजवळ गेल्यावर पाहू काय आहे मेळ कशा काय गेल्या बाया वापस. तर आणि आता कल्ला करू नको शांततेत सोंग. माय बाय आल्या बाय पातीवर नाही बसत भूक लागली मला. नाही तर खाऊ देत जा किती काही पण मग मला म्हण नाही सोंगाव ना. सकाळून पासून त्या मेरीहून याच्या या मे म्हणजे अर्धा मंदालो खाली एक पात म्हणजे एक वय बाया गेल्या चाट मारून त्याचे हात जातात काम करू करू. जरासा काही द्यायला टन लागला नाही पाहिजे असं आहे. मग ते या मग जेवण करायला. पोराला घेऊ लागला पुढे आणलं ना पोरगा दर द्या म्हणतात. 2-2 पाता पुरतून उचलतो. हा 3 पाता होता. हा आणि सकाळी 3 पातान उचललं इकडलं मग सकाळी होते. हे 2 दिवसात इकडलं तर लग हे रामानं घ्या लखलख नको घ्या आपलं हिरव आहे ना. ते म्हणे अजून 8 दिवस तो माणूस म्हणे अजून 8 दिवस होत नाही. मला फुटू द्या का मग. तो माणूस म्हणे काय वरली सोयाबीन पाहिले म्हणे आम्ही रोजाने घ्यायचं होतं आजच्या दिवस एक दिवस. रोजानं काय बाप्पा ते ढोलबाई काय करता का माझं रोज रोजानं नाही थैल्याने अटकवल्या ना हृदय ना वावरत नाही आले. झाकणाने पेन झाकणाने आपली बंडी उभी असते त्यातूनच पै आली. ते झाकण देणं चप्पाचं पाता हे एक पात पुरवा आणि दुसरी पाता ना भाकरी खा आणि उचलणं सुरू करा. अर्धा एक हा होते. गिटाळा सरका करेल तुम्हाला टाइम जात तोच टाइम होते. आपल्या त्या टेकड्यावर पुरं इटला लिटला सोयाबीन ती हार्वेस्टरात येत नाही ना. एरेच्या याच नाही येऊन राहिलं केवढा हे एवढाला आहे की नाही हे तरी येईन. आणि जे ते त्या माथ्यावरला आहे की नाही त्या माथ्यावरला येत नाही. या मग जेवण करायला आणला आज मुगाची डाळ आणि बोरूचे फुलं. गोया सांगायची घाल आणि आता आज गडबडीत गिल्लास आणायचा. तुम्हाला गिला ठेवता येत नाही का माहित आहे ना. आता आपण रोज येतो रोज ना. हा पण टाकला होता ते काढला तो सापेट डबा तो आणा त्याच्यात पडू द्या. आणि विशेष म्हणजे दिसला माया चष्मा मी आता काढले फुटला नाही काय नाही. ते बाई म्हणे वावरावाले हा तुम्ही काय पायात येऊ राहिले. मला बाई भलतीचं डोकं दुखते माय चष्माच हरपला काल. दिसला कष्टाचा होता म्हणून फुटला नाही. कुठे होता काय माहित. हे लोक आले सकाळी सोयाबीन सोंग्याले तर दिसला चष्मा म्हणजे लोकांच्या सोयाबीन सोंग्याला पाठवतो भोसळच्या होय उदळ्यात. उली आहे ते सोयाबीन आणि ते सारे धुळच होतात त्याचे. अर्ध खाली आणि अर्ध टपात असं जाते म्हणून लोक काढ नाही राहिले. तर चला मग आमची आता एवढी पराठी राहिली मांग. एका दिवसाचं असतं हे. जर ते रुपी असती तर आमचं लाईन हार्वेस्टर. पण आता आमच्या दोघीले किती दिवस जाते काय माहीत. तर आता लागतं आम्ही देवाचं नाव घेऊन. ते दोघं जण गेले सोयाबीन सोंग्याले आणि आम्ही दोघी जणी उरलो आता कापूस आले. आता या लोकायला तर असा रोग येते की तुरी टाकत नाही सोय. हे पराठीत तूर नाही टाकत. जरासं बसाले होते तर हे गरम जाऊ राहिलं एकदम. इकडे गेलं पाणी प्यायला बसलंय तरी उन्हात आणि नाही बसलं तरी उन्हात. त्याची वटी तर हायच डोसक्याले
आणि आता इकडे धुरातले तास घेऊन गेलो तर मस्त भेंड लागले पा. भेंड म्हणजे धुरातच मागच्या वर्षीचे भेंड इथे धुरातच निघले होते मस्त. पण आता पाणी यंदा एवढं पाणी झालं की भेंड तोडायला काही टाईम नाही भेटला ना. म्हणजे वावरातच आलो नाही भेंड तोडायला. हे मस्त असे भेंड लागले आणि पा कसे झाले सारे धोड फटक झाले. पण आता याच्या शेंड्यावर आहेत जरासे बारीक बारीक भेंड, ते मी घेतो तोडून. अरे बापा, झालं दुपारचा एवढा गठोडा. झाली आता सुट्टी 5:30 वाजता. आज तर काही खरंच नाही. आज तर पाणी नाही ना, भाकर नाही पोटात. आणि इकडे चालू आहे सोयाबीन उचलणं या दोघायचं. त्याचंही सोयाबीन झालं उचलणं. पण आज बकऱ्याला चारा नाही ना, बैलाला चारा नाही. आता मी घेतो जरासा चारा बकऱ्याला. 2 वया झाल्या आज दोघायले. म्हणजे की अर्धा एकर सोंगला आज दोघायनं. म्हणजे 2 एकर ते 4 दिवसात सोंगून टाकतात. आणि आमची पराठी राहिली. उद्याच दिवस होते का नाही होत काय माहीत. आता व्हायची तर काही शक्यता वाटत नाही, पण तरी बी पाहू काय होते. तर येते वा अजून गठोडा येते ना बाई. का जोडून आणायला लागते का दुरून आणायला लागते ना. तिकडे डाबरीतलं राहिलं का. ओ मावो, गेलं कंबळलं वो. आलं 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 गठोडं दिसलं का तुम्हाला. तर ते येऊ राहिलं. बैल चाऱ्याच्या नावाती ठेवा लागते बंडी सोयाबीनच्या वावरात. ज्याचे सोयाबीन काढणं झाले त्याचे. चला तर मग आता आलं आमचं गठोडं. चाललो आता आम्ही घरी. आज तर लय झाकट झाली वावरातच. सगळ्या इकडे हार्वेस्टर मशीना चालू आहेत. आणि अजून आमचं सोयाबीन सोंग्याचंच राहिलं. आणि सोंगलं इथं कोण 2 वया फक्त. आणि आमची कंबर गेली. या भीमारबाईची गेली. दिवसभर चालूच राहते. ने ओ माव, अरे बाप्पा रे, करतच राहते. हाडातलं कॅल्शियम समज सरते काळी सरते. त्याला या चहा प्याले संध्याकाळचा. आज आईच्या हातानं भाजी आहे वांग्याची. हे काय साखर आहे का तांदूळ आहेत. तांदूळ आणि साखर. आणि आमच्या बुड्याच्या पायातलं सरळ आई दुकानात चक्रा मारता मारता तरी काही असते काही नसते. भाजीला सांबार नाही वाटते असतं. चला मग घेतो आता काही काम नाही. आता उंदा मुगाची डाळ खाऊ घालतो. नाही तरी म्हणतात ना, काही खाऊ घालत नाही, नाही तरी म्हणतात.